नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिका केंद्रशासित आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार रोडपाली विभागाच्या सेक्टर 12 येथील श्री म्हसोबा तलाव या ठिकाणी सफाई अपनाओ बीमारी भगाओ अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमामध्ये प्रभाग क्रमांक 7 चे स्वच्छता दूत, कळंबोली पोलीस वाहतूक विभागाचे अधिकारी सतीश शिरोडे, रवी पाटील, सामाजिक संस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांमार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानाच्या पाहणीवेळी प्रभाग समिती ब चे आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे, हरेश कांबळे, अमित जाधव, सुपरवायझर हर्षद पाटील, प्रणित पवार, नागरिक आणि स्वच्छता दूत उपस्थित होते. दरम्यान या अभियानाअंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने 15 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षे मुली यांच्या सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचा 2024-2025 कामोठे येथील इंडो स्कॉट शाळेमध्ये शुभारंभ झाला. यावेळी क्रीडा आणि सांस्कृतिक उपायुक्त बाबासाहेब राजळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख नामदेव पिचड, इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका, मुख्य क्रीडा अधिकारी हर्षा उलाल यांच्यासह अनेकांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पनवेल महानगरपालिका आणि रायगड जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या या स्पर्धांना स्पर्धकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धेत 36 शाळांमधील संघांनी सहभाग घेतला आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी खारघर आणि कामोठ्यामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून यावर्षीच्या कराच्या सवलतीला 31 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेकडून देण्यात आलेली सुधारित बिले नागरिकांना भरणे सोयीचे व्हावे यासाठी खारघरमधील 21 सोसायटीमध्ये आणि कामोठ्यांमधील 20 सोसायटींमध्ये 1 ते 10 जुलै 2024 पर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेऊन कर भरणा करावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सुकापूर येथील माळेवाडी या परिसरातील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी खेचून पसार झाला. या घटनेमुळे रस्त्यावर पायी चालणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. कार्तिकीय अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय महिला सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पायी चालत असताना 30 ते 35 वर्षाचा चोरटा दुचाकीवरून येऊन त्याने या महिलेच्या गळ्यातील 60,000 रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून तेथून धूम ठोकली. राज्याचा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने महिला, वारकरी, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना मोठे बळ देणारा आहे. 1 लाख कोटींच्या योजनांचा समावेश असलेला हा क्रांतिकारी अर्थसंकल्प दुर्बल, गोरगरीब, शेतकरी आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल करणारा असून महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या निर्धाराचा अर्थसंकल्प असल्याचे सांगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देत सरकारचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी उपस्थित होते. सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे भारतीय हवामान विभागाने समुद्रात धोक्याचा इशारा दिला आहे. या कारणामुळे उरणमधील मोरा मुंबई जलसेवा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी आणि चाकरमान्यांना रस्त्याच्या मार्गाने लांबचा प्रवास करावा लागत आहे. ही सेवा शुक्रवारी सुरू होण्याची शक्यता बंदर विभागाने व्यक्त केली आहे. उरणच्या मोरा, JNPT आणि करंजा या 3 बंदरातून मोरा ते मुंबई, JNPT ते मुंबई आणि करंजा ते रेवस या जलमार्गाने पावसाळ्यात ही सेवा सुरू असते. सोसाट्याचा वारा, अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे समुद्र खवळला आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणे धोक्याचे असल्याने ही जलसेवा बंद करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या धोक्याच्या इशारामुळे मोरा ते मुंबई ही जलसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे.
उरण तालुक्यातील मोठी जुई गावाची साक्ष देणारा 400 वर्षापूर्वीचे जुने असलेले पिंपळाचे झाड कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र झाडाखाली उभ्या असलेल्या काही वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे। हे झाड गावाची एक वेगळी ओळख असल्याने ही बातमी कानावर पडताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पडलेल्या झाडाची अवस्था बघून दुःख व्यक्त केले आणि याच जागेवर पुन्हा पिंपळाचेच झाड लावण्याचा निर्धार व्यक्त केला। हे झाड पडल्याने गावातील ये-जा करणाऱ्या वाहनांची रहदारी ठप्प झाली आहे। यासोबत मोठी जुई गावातील बहुतेक ठिकाणी लाईटचे खांब देखील पडले असल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। लाईटचे खांब त्वरित लावून वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जनतेतून मागणी होत आहे। लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम आणि रिजन 3 मधील सर्व क्लबच्या वतीने शिरडोन येथील वासुदेव बळवंत फडके हायस्कूलमध्ये भव्य आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल NR परमेश्वरन तसेच विशेष अतिथी म्हणून विजय गणात्रा ASN मूर्ती उपस्थित होते। या शिबिराचा 315 विद्यार्थी, पालक, कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला तर 22 जणांना चष्मे देण्यात आले। आरोग्य तपासणीसाठी अपोलो हॉस्पिटलची टीम तर नेत्र तपासणीसाठी लुईस कोलासो आणि निक्सन कोलासो यांनी सहकार्य केले। या शिबिरासाठी रिजन चेअरमॅन सुयोग पेंडसे, झोन चेअरमॅन अलकेश शहा, संजय गोडसे, मिलिंद पाटील, नयन कवळे, पनवेल सरगम क्लबच्या अध्यक्षा मानदा पंडित, सचिव प्रेमेंद्र बहिरा, आदित्य दोशी, उल्वे जेम्स क्लबचे उमेश जाधव उपस्थित होते। बऱ्यापैकी पाऊस झाल्याने रायगड जिल्ह्यातील बळीराजा शेती कामांमध्ये व्यस्त झाला आहे। सध्या भात लागवणी सुरू असून या निमित्ताने शेत शिवारात पारंपरिक गाण्यांचे स्वर कानावर पडत आहेत। भात पिकांची लावणी करताना जिल्ह्यात लोकगीते म्हणायची पूर्वापार पद्धत आहे। ग्रामीण बोलीभाषेच्या माध्यमातून महिलांना एक प्रकारे स्फूर्ती आणि ऊर्जा मिळते, तर दुसरीकडे शेती कामाचा अनुभव यावा यासाठी नवतरुणीही भात लागवणीत व्यस्त आहेत। शेतीचे क्षेत्र कमी होत असले तरी युवा वर्ग शेतीपासून दूर जात असले तरी कामाचा शीण घालवण्यासाठी पारंपरिक गीतांची परंपरा आजही कोकणी शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे। या गाण्याच्या सुरांमध्ये वैविध्य असल्याचे पाहायला मिळते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली। योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे या कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले। या योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला। 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा लाभ देण्यात येणार आहे। महाड येथील चौदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबवण्यात येईल। या योजनेसाठी 65 कोटी रुपयांचा आणि चौदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा असा एकूण 72 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल। नवीन प्रस्तावानुसार चौदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले। महाड शहरातील चौदार तळ्यास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असून त्याची देखभाल आणि दुरुस्ती नगर परिषदेच्या स्वनिधीतून तसेच शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातून करण्यात येते। रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी प्रथमच शासकीय जयंती साजरी करण्यात आली असून तेथे स्मारक उभारणार असल्याची माहितीही मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली।
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी महायुतीचे 9 उमेदवार तर विरोधी महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांनी अर्ज भरले. याशिवाय अरुण जगताप आणि अजय सिंह सेंगार या 2 अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारांनी अर्ज भरले गेल्याने चुरस वाढली आहे. दरम्यान आज उमेदवारी अर्जाची छाननी होईल, तर अर्ज मागे घेण्याची 5 जुलै ही शेवटची तारीख आहे. निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास कोणते 3 उमेदवार अर्ज मागे घेणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. तसे न झाल्यास 12 जुलै रोजी मतदान प्रक्रिया होऊन त्याच दिवशी निकाल लागेल.